को पावर्ड बाय टेक्नो। अतिशय उत्साह सर्व तरुणाई रस्त्यावर आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर आज उत्सवाचं वातावरण आहे। जळगाव शहरामध्ये सुद्धा मी दरवर्षी असतो, पण यावेळेला मला वाटतं की सगळ्यात जास्त गर्दी ज्यावेळेला आपल्याला रस्त्यावर बघायला मिळते। तरुण तर आहे, समोर आमच्या मुलीसुद्धा आहेत, भगिनी आहेत, महिला मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी रस्त्यावर गणरायाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी आलेले आपल्याला दिसत आहेत। आज बापाला निरोप द्यायचा आहे। मागणं पहिल्या दिवशीच आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे, पण निश्चित सगळ्या शेतकऱ्यांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू दे, अतिवृष्टी होऊ देऊ नको बाबा, दुष्काळ होऊ देऊ नको, सर्वांना सुखी ठेव, हेच आमचं मागणं आहे। आगामी विधानसभा निवडणुकीबाबत गणपती बाप्पाला काही साकडा घातलाय का? काही साकडं नाही, गणपती बाप्पांना माहिती आहे काय करायचं काय नाही। गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या पाठीशीच आहे। निश्चित यावेळेला सुद्धा महायुतीचं सरकार येणार आणि मोठ्या मताधिक्याने येणार आहे। काय सांगणार? गेल्या 35 वर्षापासूनचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत, आपल्या विरोधात तयारी करत आहेत, काय सांगणार? घोडा मैदान समोर आहे। 6 टर्म झाले, 7 टर्म झाले माझ्या विरोधात, सगळे लढून थकलेत। आता कोणाला येऊ द्या आणि गंमत बघा, निकाल लागल्यावर मग माझ्याशी आपण बोला, तोपर्यंत मी काही बोलणार नाही। मनोज जरांगे पाटील म्हणताय आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार राहणार। मला वाटतं आज आपण गणरायाला निरोप देतोय, तो विषय नसावा। मी सकाळी कालही बोललो, आजही सकाळी मी नांदेडला या विषयावर बोललेलो आहे। को पावर्ड बाय टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।